तर मित्रांनो, शिरूरचे आमदार जे आहेत श्री अशोक बापू पवार सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत. सध्या इलेक्शनची रणधुमाळी सुरू आहे. तर काय वाटतंय की आपली जी काही प्रचार सभा आता आपण अरेंज केलेली आहे, परवा आहे. तर काय वाटतंय की शिरूरचा कल किती असेल आपल्या बाजूने? आपल्याला सांगू शकतो की या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती शिरूर तालुका भरभरून प्रेम करतो. या शिरूर तालुक्याचं, हवेली तालुक्याचं भलं केलं असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी केलंय. मग चासकामांचं पाणी असेल, रांजणगाव गणपतीची MIDC असेल किंवा साखर कारखाना असेल, असे अनेक चांगली कामं या तालुक्यामध्ये पवार साहेबांनी केलेली आपण पाहतोय. त्यामुळं जनता ही पवार साहेबांच्या अलॉट प्रेम करते आणि त्यामुळं पवार साहेब जे काय चिन्ह देतील, उदाहरणार्थ तुतारी वाजवणारा माणूस, याला लोक भक्कमपणे पाठिंबा देतात असं दिसतंय. भरघोस असा पाठिंबा संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांना मिळलेला जनसामान्यातून दिसून येतोय. कारण आम्ही प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. गावोगावी जातो, लोक उत्स्फूर्त स्वागत करतात. मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी, त्या सभेला लोक कोल्हे साहेबांच्या हजर राहतात. त्यामुळं हा आमचा विजय फार मोठ्या प्रमाणात होणार आहे. तो कमीत कमी 3 लाखाच्या फरकानं डॉक्टर अमोल कोल्हे साहेब परत एकदा खासदार म्हणून निवडून येणार आहेत. आणि काय वाटतंय ह्या इलेक्शनमुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये किती बदल होऊ शकतो? आपण पाहतोय साहेब की आज शेतकरी, कांदा पीक त्याचं महत्वाचं असतं, दूध त्याचं महत्वाचं असतं, काही परिसरामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल. या आजच्या भारतीय जनता पक्षा सरकारने वाट लावलेली आहे. सारखे धोरणं बदलतात बघा. आता 7-8 दिवसापूर्वी 2000 टन कांद्याला निर्यात तिला परवानगी दिली, त्याच्यानंतर 99,000 टनाला कांद्याला परवानगी दिली. फार उशीर झाला आणि हे देण्याच्या पूर्वी सगळीकडे बातम्या पसरवतात, प्रत्यक्षात त्याचा GR निघायला सुद्धा उशीर लागतो. मग हे मताचं राजकारण चुकीचं करतात का? शेतकरी मातीत घालायचं का? आज शेतकऱ्याला कांद्याचा उत्पादनाचा खर्च निघत नाही. दूध 10 वर्षापूर्वी दूध आमचं 34 रुपयापर्यंत जात होतं. आज तुम्ही 23 रुपये सुद्धा दुधाला बाजार देत नाही. आज कुठली महागाई कमी झाली हो का? मग शेतकऱ्यांचं असं नुकसान करताय आपण. म्हणून हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी आहे हे मी सांगू शकतो, कामगारांच्या विरोधी आहे. कारण अनेक कंपन्यामध्ये आपण पाहतो की कामगारांना कधी पण काढायला लागल्यात. ही कोणती परिस्थिती आणली या सरकारने? तर बापू, विरोधी पक्षातील जे काही कार्यकर्ते आहेत त्याचा आरोप करत आहेत की अमोल कोल्हे साहेब निवडून आल्यानंतर 5 वर्ष गावाकडे आले नाहीत, त्यांनी गाव भेट दौरे आयोजित केले नाहीत. काय सांगाल त्यांना? मला वाटतं संसदेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी जे अत्यंत उत्तम काम केले, संसदेमध्ये त्यांनी आपल्या मतदारसंघाचा नाही तर राज्याचा आणि देशाचा सुद्धा आवाज बुलंद केलाय. कांद्यासारखा प्रश्न असेल, दुधासारखा प्रश्न असेल, पोट तिडकीने मांडलेला आहे. आज माझे खासदार आपण पाहतो कुठले प्रश्न मांडतात तो स्वतःच्या कंपनीशी निगडीत असलेले प्रश्न मांडतात. असं स्वतः संसद रत्न डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांनी त्यांना जाहीर आव्हान केलेलं आहे. त्यामुळे स्वतःचे प्रश्न मांडण्यापेक्षा जो माणूस आमचं संसदेमध्ये तुमच्या आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या गरजा आहेत ते प्रश्न मांडत असतील तर ते अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून लोक आज त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत. धन्यवाद. तर सरांनी देखील आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि प्रचार जो आहे तो आता आपण पाहतोय की शिरूर शहरामध्ये आता काही प्रचार सभा देखील आयोजित केलेल्या आहेत. तर तुमचं मत या संदर्भात काय आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भेटूयात आता नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर अमोल कोल्हे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.